तर व्हॉट्सअप ऑल अँड खूप दिवसानंतर ब्लॉग टाकतोय. आजचं ब्लॉगचं कारण दहीहंडी आली जवळ आणि काय प्लॅनिंग आहे वगैरे नाही का. मल्हार ग्रुप आहे आपला, सो काय नक्की प्लॅनिंग आहे दहीहंडीची आणि आपल्याला काय करायचं आहे आणि सगळं जे प्लॅनिंग आहे ते बघून घेऊ आज. जी दहीहंडी आहे त्याचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे, ठीक आहे. आपण सगळ्यांना विचारू की नक्की काय कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि कसा कार्यक्रम होणार आहे. हलकासा पाऊस आहे आणि बघू आता पोरांचं काय डिस्कशन चालू आहे. आता आपण प्लॅनिंग करणार आहे पुढचा की नक्की काय प्लॅन असणार आहे दहीहंडीचा. आणि अध्यक्ष यायचे राहिलेत अजून, बाकीचं आपण बघूया पुढं काय होतं. आता पुढं आम्ही 5-6 पोरं आलो आहे, बाकीचे येतात. सो बाकीचं डिस्कशन दवाच होईल. तुमसे ना हो पाएगा. हे सगळं मेकअप चालू आहे थोडाफार पोरांचा. बंद करो हाथ जोड़ के मैं. आप्पा फोकस ठेवू. हे आप्पा बघाय कसं आहे. काय करताय पोरांनो? समझ रहे हो, समझ रहे हो आप. तू काय करतोय ते सांग. मी केस बघतोय रे. नमस्कार. काय काय आज बोलायचं? मल्हार ग्रुप हा, खराडी. भव्य दिव्य दहीहंडी उत्सव हा. याची मीटिंग आहे. ओके, तर यात ते सगळी पोरं तुम्ही तयार आहे का मीटिंगसाठी? आम्ही कधी पण तयार असतो. मग काय नियोजन आजचं? आज या ठिकाणी मल्हार ग्रुप भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त मीटिंग घेण्यात येत आहे व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ओके. आणि सार्थक पुढचं काय नियोजन आहे? अजून आपण काही रिव्हील केलेलं नाहीये. हा हा. आपण करू, लवकरच रिव्हील करू बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि लोकेशन काय असणार आहे कार्यक्रमाचे? लोकेशन आपलं रॅडिशन चौक, खराडी मेन चौकात. चौकाच्या मागं आपली जी शेजारची लेन आहे तिथून आतमध्ये. दरवर्षीप्रमाणे जिथं असतं तिथंच कार्यक्रम. ओके. काय सांगशील आपल्या कार्यक्रमाबद्दल? नमस्कार. आपला कार्यक्रम हा मल्हार ग्रुपचा 8 सप्टेंबर 2026 रोजी असणार आहे. तर आपला कार्यक्रम हा स्थळ, आपल्या कार्यक्रमाचं स्थळ जे असणार आहे ते रेडिसन चौकाच्या बॅक साईडला असणार आहे एजंडीज. आपला कार्यक्रम हा सर्वांच्या एकजुटीने, मल्हार ग्रुपच्या एकीने हा आपण भव्य दिव्य जोरात साजरी करत आहोत. तर हे आपल्या कार्यक्रमाचं 3य वर्ष आहे. तर यामुळे सर्व कार्यकर्त्यांची मदत असल्यामुळे, प्रत्येकाची एकी असल्यामुळे हा कार्यक्रम आपला 2ऱ्या वर्षीचा आनंदाने आणि एकीने साजरा होत आहे. तर सर्वांनी आपली उपस्थिती लावावी, प्रत्येकाने दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. खूप छान बोलला. आणि पहिल्या वर्षी जे आपल्याला चॅलेंज झाले ते या वर्षी नाही यायला पाहिजे असं काय आयोजित करता येईल का? म्हणजे काय अशी काय इम्प्रूव्हमेंट करता येईल का ज्यांनी पहिल्या वर्षी जे आपल्याला चॅलेंज झाले त्यात नाही, काय आपण करूच इम्प्रूव्हमेंट? ना. पहिल्या वर्षी जर आपल्याला काही असं काय चॅलेंज झालं पहिल्या वर्षी जे या वर्षी आपल्याला असं पहिल्या वाटतं की वर्षी इम्प्रूव्ह आपल्याला केलं अडचण ही पाहिजे? आली होती की म्हणजे अतिशय गर्दी झाली होती, त्यात जरा चेंद्राचेंद्री खूप झाली. हा हा. लोकांना जरा त्रास झाला, ओके. ट्रॅफिक इश्यू झाला. ओके. तो यावेळेस आपण जरा सॉल्व्ह करण्यात लक्ष देणार आहे. आता ते जे मॅनेजमेंट दिलंय ते आपण कुणाकडे दिलंय? ते आपलं मॅनेजमेंट आपण प्रणव भाऊ वाघ प्रणव, या ठिकाणी मग तू काय बोलशील, कसं मॅनेज करशील त्या गोष्टी? आपल्या मॅनेजमेंटसाठी पूर्ण एक प्रकारे इव्हेंट टीम ऑर्गनाईज केली आहे. ओके. सगळं आपण त्यांना अरेंज करायला दिलेलं आहे. सार्थक, यावेळेस कार्यक्रमाचं नियोजन काय? तसं तर आतापर्यंत आपण सगळं गुपित ठेवलं होतं, पण आता आपण सगळं रिव्हील करत आहे. यावेळेस आपल्याकडे प्रमुख आकर्षण ऐश्वर्या जाधव लातूरकर यांचा डान्स शो आयोजित केला आहे. लाईट शो आपले नेक्सस लाईट, फेमस लाईट ते आयोजित केलं आहे. साऊंड आपण अशरफ साऊंड हे आयोजित केलं आहे. आणि प्लस इव्हेंट आणि डेकोरेशन. इव्हेंट आपले रुतबा इव्हेंट्स, आपले जवळचे भाऊ कुणाल साबळे
व ऋषी भाऊ यांनी आयोजित केला आहे. आणि यावेळेस जे बजेट आहे ते कसं मॅनेज करणार आहे तुम्ही? बजेट आता हेच पोरांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. थोडं सगळ्यांनी आपापली वर्गणी म्हणजे पोरांनी सहकार्य खूप केलेलं आहे Okay. सगळ्यांकडून. हां हां. जसं होईल तसं. आणि आपलं बजेट कोण मॅनेज करतंय? खजिनदार आपले ओम भाऊ रासकर, सगळं हिशोब वगैरे सगळं तेच बघत आहे. कसं बजेट मॅनेज करणार या वर्षी? आता आपण प्रत्येक सभासदाकडून वर्गणी जमा करून घेतलेली आहे. प्रत्येक Okay. आपण कार्यकर्त्यांना पावती दिलेली आहे. त्याच्या हिशोबाने आपण हळूहळू बजेटचं नियोजन चालू आहे. त्या हिशोबाने आपण हळूहळू बजेटचं नियोजन चालू केलेलं आहे. Okay. जसं आपण आता जे आपले आयोजित कार्यक्रम केलेले आहे त्यांना आपण ॲडव्हान्स चालू करणार आहे हळूहळू. ओके. आणि इव्हेंटचं कोण बघतं आपलं? आपले कुणाल भाऊ साबळे. कुणाल भाऊ, काय सांगाल आपण नमस्कार. इव्हेंटचे? मी कुणाल साबळे, रुतबा इव्हेंटचा सर्व. तर मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल पहिले तर सार्थक दादाला धन्यवाद बोलतो की एक मदत म्हणून किंवा एक चान्स असतो की ते भाऊंनी दिला आपल्याला या ठिकाणी. तर मागच्या वेळेसची ज्या चुका झाल्या किंवा थोडंफार एक पावसामुळे म्हणा की कुठल्या तरी कारणामुळे जे कार्यक्रम आपला थोडा लो झाला, तसं या वेळेस काही नाही होणार याची लक्ष मी देईन. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की कार्यक्रम हा बघण्यासारखा होईल. आणि जर तुम्हाला कार्यक्रमचं क्वालिटी बघायची असेल तर 8 तारखेला तुम्ही दहीहंडीला या आणि आपला कार्यक्रम बघा. आपली मंडळाची स्थापना कशी झाली? तर बघायला गेलं तर आपला मित्र परिवार लय मोठा आहे. सार्थक भाऊचा, हरपळेचा, अथर्व दादाचा, माझा थोडाफार आहे. परत ती सगळी पोरं एकत्र येऊन एक कार्यक्रम करायचा असं ठरवलं होतं पोरांनी, आणि तेच आपण 2 वर्ष झालं करत आलोय. आणि यावर्षी पण जोरात कार्यक्रम तसंच करायचा आहे. आणि आपली स्थापना कधी झाली सार्थक? आपली स्थापना 2025 साली झालेली आहे. यावर्षी वर्ष दुसरं आहे आपलं. तू काय बोलशील कार्यक्रमाबद्दल? मल्हार ग्रुप खराडी आपल्या या मंडळाला अनेक ठिकाणाची पोरं जुडलेली आहेत. आपलं कार्यक्रम घडवण्याचा उद्देश एकच, अनेक ठिकाणचे मित्रपरिवार जे आहेत त्यांच्या आणि आपल्या जी काही एकी आहे ती कायम अशीच राहावी, हाच आमचा उद्देश. आणि यापुढेही असेच आम्ही कार्यक्रम भरू. तुझा काय रोल आहे कार्यक्रमामध्ये? कार्यक्रमामध्ये माझा रोल सगळे कलाकारांना हँडल करायचा आहे. त्यांचं खाणं पिणं वॅनिटी सगळं ते माझ्याकडे दिलेलं आहे. ओके. ठरवायचं काय राहिलेलं आहे, इव्हेंटचं राहिलेलं आहे. आता इव्हेंटचं आपण ठरवू कसं काय करायचंय. बाकीचं सगळं तर ठरवलेलं आहे. इव्हेंट आता फक्त कसं काय करायचं ते ठरवू आपण. या तुम्ही पुढं, आपण सगळं आखू कसं काय करायचं काय सगळं. लोकेश शेठ सांगा तुमचं कसं काय डोकं आहे ते सांगा. इथं आपला एक स्मोकर येणार, इथे एक स्मोकर येणार. हा, वरती स्मोकर म्हणजे ते जेट येणार. आणि हे ट्रस्ट आहे समजा आपला वरती. हा, इथून स्पायरो सोडायचे, इथून सोडायचे. किती सोडणार आहे वरतून? किती सोडणार आहे? इथं 3 9 जात आहेत आपले. हा, माग जर जमलं आपल्याला, जर तसं सार्थक भाऊ बोलले होते की आपल्याला स्पिनर लावायचा आहे, जमला तर तो पण लावून टाकू आपण. आणि खाल नाही येणार. स्पिनर 2 जमलं तर 2 करू. 2. आणि इकडे फायर फ्लेम येणार पुढं. कुठं? टीला येणार. असा जो टी आहे आपला, जेटच्या बाहेरून आहे का आतून आहे? हे जेट बाहेरून आहे ते पुढे. आणि हे जे फायर फ्लेम आहे ते पुढे येणार आपल्याला. त्यासाठी आपल्याला थोडा मोठा थोडा टी मोठा करावं लागणार आपल्याला. कसे म्हणजे जे नाचणार आहेत नाही का, तर त्यांना पण काही त्रास झाला नाही पाहिजे, त्या हिशोबाने आपण ते तुमच्या हिशोबात टीचं काय साईज किती काय पाहिजे? तसं मागच्या वेळेस किती होती? 8x12चा टी, 7x12चा टी होता. असं 7 होतं. असं 7 होता. त्याच्यात आपल्याला वाढवावं लागेल का ते अजून नाही, असं 8x7 कमी पडेल जरा, कारण नाचायला पण त्यांना जमलं पाहिजे तेवढं. 7 फुटात नाचायला नाही जमत, तर एक 10 फूट तरी टीचा जो पुढचा आहे तो 10 फूट तरी पाहिजे, की एक लांब पाहिजे. जे फायर जे फ्लेम असतं ना त्याला काही घातक झालं नाही पाहिजे, त्याच्यामुळे 10x15ची. जे आपलं फ्लेम्स येणार आहेत ते आपण म्हणजे काय सतर्क घेतोय त्याच्याबद्दल? सतर्क त्याला असं म्हणजे काय घातक फुटणार तर नाही. नाही हा, फुटायचं ओके. तर त्याचा काही प्रश्नच नाही. पण जे नृत्य करतात की नाचतात की किंवा कधी त्यांना स्टेज कव्हर करायचा असतो किंवा नाही का को डान्सर येतो मागून, त्यांचं सतर्क आहे की अचानक जर ते आले तिथं तर तो ब्लास्ट झाल्यानंतर जो ते डचकणार वगैरे, एक थोडंसं त्यांना सतर्क करून ठेवू आपण पहिलेच की हे लावलेलं आहे, त्या हिशोबाने आपण करू. आणि राहिलं
स्टेजचं काय डेकोरेशन असणार आहे? आता आपला हा स्टेज आहे ना, हां हा स्टेज झाला आणि हा टी झाला रॅम्प. आता कुणाल भाऊ तुम्ही म्हणता इथं एक आपलं फायर फ्लेमिंग हो आणि इथं एक फायर फ्लेमिंग हो. आणि आपल्याला जेट किती आहेत? जेट 2 आहेत आपल्याकडे. दोन्ही. मी हा. तुम्हाला वरनं अजून 4 देतो. असे बरं. 6 जेट आहेत. चालेल. 6 जेट तुम्ही कुठं कुठं काय काय कसं काय तर करणार? आपण काय करू शकतो, या कोपऱ्याला आडवा असा, हां या कोपऱ्याला एक आडवा असा, हां. जे आपले आहेत, आपले वरती ट्रस्टला लागत नाहीत नाही का, तर ते आपण इथं लावू 2 हां. जे मोठे, हां. आणि अजून उरले 2 वरचं जे ट्रस्ट आहे हां. त्या ट्रस्टच्या वरतून वरच्या साईडने, हां. वरच्या साईडने पब्लिकच्या साईडला हे करायचं, आणि इथं जे पब्लिक नाचणार आहे त्या साईडला हे करायचं. हे असं पण करता येईल आपल्याला. वरनं जे आपण तिरकं बॉक्स लावायचं. ट्रस करतोय ना, बॉक्स ट्रसला 4 आपण वरनं खाली सोडू. हा तसं बी चालेल, काय विषय आणि नाही. हे आपले आपल्या जे जेट jet कुठं लागणार लागणार आहेत? आपले जे दोन आहेत ते हेवी मटेरियल आहे, ते खाली लावू. हा, तर ते वरती ट्रस्टला हो खजिनदार, ऐश्वर्या जाधव बुक केली, काय झोपा काढताय तुम्ही? ऍडव्हान्स दे रे. बुक ऍडव्हान्स घे, बुक करून टाक. तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात येणार आहे, आणि बाकीचं तर सगळं नियोजन झालेलं आहे, आणि राहिलेलं नियोजन हे मल्हार ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करतील. आर्यन भाऊ सांगपाळ यांचं मल्हार ग्रुपच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. सांगपाळ यांचा सत्कार करण्यात येत आहे. आमचे बंधू ओम भाऊ हरपळे यांचे मल्हार ग्रुप उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. Two hours later. दो कुत्ते थे. सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ.